नमस्कार. ज्याप्रमाणे न्यूटन या शास्त्रज्ञांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, त्याचप्रमाणे एक गणितज्ञ असे होऊन गेले ज्यांनी जो आहे खाली बसून जे आहे उंच इमारतींची किंवा झाडांची उंची मोजण्याचा सिद्धांत मांडला आहे. ते गणितज्ञ म्हणजे पायथागोरस. तर आज आपण पायथागोरसचा सिद्धांत अभ्यासणार आहोत. हा सिद्धांत त्यांनी कसा मांडला बरं? तर त्यांनी यासाठी मदत घेतलेली आहे त्रिकोणाची, विशेषतः काटकोन त्रिकोणाची. आपण काटकोन त्रिकोण शिकलेलोच आहोत. काटकोन त्रिकोण म्हणजे असा त्रिकोण ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो, त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण असे म्हणतात. आणि त्या काटकोनासमोरील बाजूला कर्ण असे म्हणतात. बघा, काटकोन त्रिकोण आपल्याला सगळ्यांना ओळखीचा आहे. तुमच्यासमोर जी ABC ही त्रिकोणाची आकृती आहे, ही काटकोन त्रिकोणाची आकृती आहे. आणि AC हा जो आहे तो कर्ण आहे. BC हा ही जी बाजू आहे त्याला पाया म्हणतात. आणि AB या बाजूला उंची म्हणतात. तर आता सर्वात पहिल्यांदा आपण जे आहे सगळ्यांचा कर्ण शोधून काढूया. तर त्रिकोण ABCचा कर्ण जो आहे तो AC आहे. त्रिकोण NLMचा कर्ण जो आहे तो MN आहे. आणि त्रिकोण XYZचा कर्ण जो आहे तो XZ हा आहे. आता पायथागोरसचा सिद्धांत काय आहे ते समजून घेऊया. पायथागोरस हा थोर ग्रीक गणिती ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात होऊन गेला. गणित विषयावरील त्याचे योगदान जे आहे ते खूप मोठे आहे. गणित शिकवण्याची त्याची हातोटी विलक्षण लोकप्रिय होती. त्याने अनेक शिष्य तयार केले. आता काटकोन त्रिकोणासंबंधीचा एक सिद्धांत फार पूर्वीपासून अनेक देशातील लोकांना माहिती होता. भारतातील शल्वसूत्र या ग्रंथातही तो होता. ही माहिती फार महत्त्वाची आहे बरं. त्या सिद्धांताची सिद्धता पायथागोरसने प्रथम दिली, म्हणून त्याचे नाव त्या सिद्धांताला दिले गेले. आता काटकोनामध्ये त्रिकोणात कर्णाचा वर्ग, बघा कर्णाला जीही लांबी दिलेली असेल त्या लांबीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या म्हणजे AB आणि BC या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता हा सिद्धांत काय आहे तर बघा, कर्णाचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग असं त्याला लिहितात. या संदर्भातील पुस्तकातील एक उदाहरण समजून घेऊया. बघा, त्रिकोण ABC मध्ये ABC मध्ये जो आहे C हा 90 अंशाचा आहे, म्हणून तो काटकोन त्रिकोण आहे. AC बरोबर बघा, AC बरोबर 5 सेंटीमीटर, BC बरोबर 12 सेंटीमीटर. तर AB बरोबर, आता AB ची लांबी आपल्याला काढायची आहे, म्हणजे कर्णाची लांबी काढायची आहे. मग आपल्याकडे सूत्र जे आहे, कर्ण जो आहे तो AB आहे, म्हणून ABचा वर्ग लिहिणार आपण बरोबर AC ही पाया आणि अधिक उंची म्हणजे BC ही उंची आहे त्याचा वर्ग करणार आहोत. आणि आपल्या संख्या ज्या आहे, आपल्या ज्या किमती आहेत त्याच्यामध्ये पुट करणार आहोत. AC ची किंमत आहे 5, म्हणून 5चा वर्ग करणार आहे. BC ची लांबी आहे 12 सेंटीमीटर, म्हणून त्याचा वर्ग करणार आहोत. 5चा वर्ग 25 आणि 12चा वर्ग 144. तर यांची बेरीज येणार आहे 169. मग ABचा वर्ग बरोबर 13चा वर्ग. मग या ठिकाणी जो आहे AB बरोबर 13 म्हणजे रेख AB ची लांबी जी आहे 13 सेंटीमीटर एवढी येईल. आता आपण सराव संच 48 सोडवायला. पूर्वी सर्वांना एक विनंती आहे, माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पहिला प्रश्न आहे, खालील आकृत्या पहा व Xची किंमत काढा. तर या ठिकाणी आपल्याला त्रिकोण दिलेला आहे आणि त्या त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण LMN. आता या ठिकाणी M जो आहे तो 90 अंशाचा आहे, म्हणजेच तो काटकोन त्रिकोण आहे. मग आपल्याला पायथागोरसच्या सिद्धांतानुसार त्रिकोण LMN मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार पहिल्यांदा आपल्याला पाया कोणता आहे, उंची कोणती आहे आणि कर्ण कोणता आहे हे लक्षात घ्यायचं आहे. MN या ठिकाणी पाया आहे, LM हा जो आहे उंची आहे आणि LN हा कर्ण आहे. मग आपण लिहिणार LN चा वर्ग बरोबर पाया MN
चा वर्ग अधिक LM चा वर्ग। या ठिकाणी LN ची आपल्याला किंमत दिलेली आहे x वर्ग, MN ची किंमत दिलेली आहे 24, त्याचा वर्ग करणार आणि नंतर 7 चा वर्ग। तर आता 24 चा वर्ग या, मी अनेकदा तुम्हाला वर्ग कसा करायचा तेच सांगितलेलं आहे। 2 4 आणि त्याचा वर्ग लिहून घ्यायचा आहे। 24 जसं थोडं अंतरात लिहायचं आणि 4 चा वर्ग 4, 4 चा वर्ग 16, 2 चा वर्ग 4 आणि या सर्वांचा नंतर करायचा दुसऱ्या स्टेपमध्ये गुणाकार। 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, तर या ठिकाणी 6 7 आणि 5, 576 हा 24 चा वर्ग असेल अधिक 7 चा वर्ग 49। वर्ग हे पाठच असायला पाहिजे आपल्याला। नंतर जे आहे आपण 576 अधिक 49 बरोबर येणार आहे 625। x चा वर्ग जसा तसा लिहायचा आणि x बरोबर आता आपल्याला फक्त x ची किंमत काढायची आहे, म्हणून आपण जे आहे 625 हे वर्गमुळात टाकणार आहोत। तर x ची किंमत किती येणार आहे 25। समजलं तुम्हाला? दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण PQR दिलेला आहे। मग आपण लिहायचं आहे त्रिकोण PQR मध्ये पायथागोरस सिद्धांतानुसार तर या ठिकाणी PQR यामध्ये जो आहे कर्ण कोणता आहे तर PR हा कर्ण आहे। PR चा वर्ग नंतर PQ हा जो आहे पाया आहे त्याचा वर्ग अधिक QR चा वर्ग। तर PR बरोबर किती दिलेले आहे 41, PQ किती दिलेले आहे 9 अधिक आपल्याला QR काढायचा आहे म्हणजे त्याचा x चा वर्ग करूया। आता 41 चा परत आपण आपल्या जे आहे फॉर्म्युल्याकडे जाऊया। 1 चा वर्ग 1, 4 चा वर्ग 16 आणि 4 1 4, 4 2 8, तर 1 8 6, 1681 जो आहे 41 चा वर्ग आहे बरोबर 9 चा वर्ग जो आहे 9 9 81 अधिक x चा वर्ग जसंच्या तसं। मग आता आपल्याला हे समीकरण तयार झालेलं आहे। या ठिकाणी अधिक असल्यामुळे आपण जे आहे x ला डावीकडे आणूया x चा वर्ग आणि 1681 वजा 81 करणार आहोत। तर आपल्याकडे x वर्ग बरोबर काय उरणार आहे 1600। मग आपल्याला जो आहे फक्त x ची किंमत पाहिजे म्हणून x बरोबर 1600 ला जे आहे ते वर्गमुळात टाकणार आहोत आणि x ची किंमत किती येणार आहे तर 40 एवढी येणार आहे। म्हणून QR बरोबर 40। तिसरं उदाहरण आहे की त्रिकोण DEF। बघा या उदाहरण संग्रहामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या आहे त्या आकृत्या दिलेल्या आहेत, परंतु आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे काटकोन करणारी बाजू जी आहे किंवा काटकोन करणारा जो कोण आहे त्याच्या समोरची जी बाजू असते त्याला कर्ण म्हणतात हे लक्षात ठेवायचं। मग या ठिकाणी M हा 90 अंशाचा आहे आणि त्याच्या समोरची बाजू LN हा त्याचा कर्ण आहे। Q हा जो आहे 90 अंशाचा आहे, PR जो आहे कर्ण आहे। मग या ठिकाणी कोणतं असणार आहे तर D हा 90 अंशाचा आहे, EF हा कर्ण आहे लक्षात ठेवा। मग त्याचप्रमाणे आपल्याला लिहायचं आहे की EF चा वर्ग बरोबर पाया बरोबर FD येईल, FD चा वर्ग अधिक ED उंची आहे तर ED चा वर्ग। मग आपण लिहूया EF 17 चा वर्ग, FD बरोबर 8 चा वर्ग अधिक ED बरोबर x चा वर्ग। पाठच पाहिजे, पण ज्यांना पाठ नसेल
त्यांनी परत जे आहे आपल्या पद्धतीने 17चा वर्ग काढून घ्यायचा आहे. 7चा वर्ग किती आहे तर 49. 1चा वर्ग 0 लिहायचा आहे आणि या सर्वांचा जे आहे गुणाकार करायचा आहे. 7 1 7 आणि 7 2 14. तर एक घर सोडून आपल्याला लिहायचं आहे 4 आणि 4 289 जो आहे 17चा वर्ग आहे. 289. 8चा वर्ग किती आहे 8 8 64. एक्सचा वर्ग जसंच्या तसा. मग आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी बेरीज आहे आपल्याला वजाबाकी करायची आहे. एक्सच्या वर्गाला डावीकडे न्यायचं आहे 289 वजा 64. एक्सचा वर्ग जसा तसा लिहायचा आहे आणि 289 वजा 64 जे आहे ते होणार आहे 225. मग आता 225 कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर जे आहे आपल्याला एक्सचा वर्ग काढायचा आहे म्हणून 225ला जे आहे वर्गमुळात टाकणार आहोत आपण. आणि 225 कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर 25 या संख्येचा, म्हणून 25चा वर्ग 225 आहे म्हणून एक्स बरोबर 25 येणार आहे. ईडी ची किंमत जी आहे ती 25 एवढी होणार आहे. समजलं तुम्हाला? या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे काटकोन त्रिकोण PQR मध्ये कोण Pचं माप जे आहे 90 अंशाचं आहे. जर PQ ची लेंथ 24 सेंटीमीटर असेल, PR ची लेंथ 10 सेंटीमीटर असेल तर रेघ QR ची लांबी आपल्याला काढायची आहे. QR बघा मग PQ या ठिकाणी आपण आपल्या समजण्यापुरती जी आहे आकृती काढून घेतलेली आहे. Pचं माप हे 90 अंशाचं दिलेलं आहे म्हणून P मध्यभागी घेतलेला आहे. PQR या ठिकाणी PQ ची लांबी जी आहे 24 सेंटीमीटर घेतली आहे आणि PR ची लांबी जी आहे ती 10 सेंटीमीटर. म्हणजे आपला कर्ण कोणता झालेला आहे या ठिकाणी कर्ण, म्हणून कर्ण बरोबर QR आणि आपल्याला QR चीच लांबी काढायची सांगितलेली आहे. मग आपण QR चा वर्ग बरोबर PR चा वर्ग अधिक PQ चा वर्ग बरोबर QR जसंच्या तसंच ठेवणार आहोत. PR ची लांबी किती दिलेली आहे 10 सेंटीमीटर, ती किंमत तिथे टाकणार आहोत आणि PQ ची लांबी 24 सेंटीमीटर. मग 10चा वर्ग जो आहे तो 100 आणि 24चा वर्ग किती आहे तर 24चा वर्ग आहे 576. तर आता आपण जे आहे QR परत तसाच ठेवणार आहोत आणि 676 आपल्याकडे उत्तर येणार आहे. मग लेंथ QR काढायची आहे फक्त आपल्याला. मग या 676ला वर्गमूळ या चिन्हात ठेवणार आहोत 676. मग लेंथ QR बरोबर किती येणार आहे तर 26. आता हे वर्गमूळ कसं काढायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे संख्या लिहून घ्यायचं आहे. आपल्याकडे संख्या काय आहे 676. मग जे आहे एकक या स्थानावरून 2 2चे गट करायचे आहेत आणि या ठिकाणी बघा आपल्याला अशा संख्येने गुणायचं आहे की ज्या संख्येने गुणल्यानंतर त्याचा वर्गच यायला पाहिजे. मग 2नी 2ला जर गुणलं, या ठिकाणी अधिकचं चिन्ह घ्यायचं आहे. 2नी 2ला जर आपण गुणलं तर त्याचा वर्ग येणार आहे 4. मग 6तून 2 4 वजा केले उत्तर आलं 2. मग हा जो गट आहे आपण खाली घेणार आहोत 276. तर आपल्याकडे इथे करायची आहे बेरीज. 4 लिहूया आणि 2नी गुणल्यामुळे जे आहे आपण 2 वरती लिहिणार आहोत. मग आता आपल्याला अशी एक संख्या घ्यायची आहे जिचा वर्ग जो आहे जिच्या वर्गाशी गुणाकार केल्यानंतर जे आहे आपल्याकडे 276 ही संख्या आली पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा लहान. मग आपण जे आहे 4नी गुणून बघूया तर 4 चूक 16, हातचा आला 1, 4 चूक 16 आणि 1 17, तर 176 येते. आपल्याला मोठी संख्या पाहिजे. मग आपल्याकडे 6 6 36 हा पण होते. 4च्या ठिकाणी आपण 6 अंक ठेवून बघूया तर 6 6 36 आणि 3 6 चूक 24 25 26 27, तर 276 आपल्याकडे येणार आहे. म्हणून आपण 6नी या ठिकाणी गुणणार आहोत. बघा 276 आणि 26.
तर 6 आणि 6 12 हातचा आला 1 आणि 26 दुने 52, म्हणजे याचे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. तर QR माप जे आहे 26 आहे आणि ही वर्गमूळ काढण्याची पद्धत इयत्ता 7वीमध्येच आहे, ती परत तुम्ही रिवाइज करा. तर QR लांबी जी आहे 26 सेंटीमीटर असेल. नंतरचा चौथा प्रश्न आहे की 15 मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून 9 मीटर उंचीवरील एका खिडकीपाशी पोचते, तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर काढा. मग आपण छोटी खाणी जी आहे आकृती परत काढून घेऊया. तशी तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे लहान मोठी काढू शकता. तर या ठिकाणी जमिनीपासून 9 मीटर उंचीवरील या ठिकाणी आपण खिडकी समजूया. जमिनीपासून 9 मीटर, मग 9 मीटर अंतर इथे येणार आहे आणि 15 मीटर लांबीची एक शिडी, तर हिला आपण शिडी समजूया. आणि तिची लांबी जी आहे 15 सेंटीमीटर समजूया, 15 मीटर. तर पाया व शिडीचे खालचे टोक याच्यातील अंतर आपल्याला काढायचं आहे, म्हणजे पाया काढायचा आहे. आपण या त्रिकोणाला नाव पण देऊया, PQR हे नाव देऊया. आता PQ ही जी आहे भिंत आहे आणि PR जो आहे हा कर्ण आहे. मग त्रिकोण PQR मध्ये पायथागोरस प्रमेयानुसार PR कर्ण आहे बरोबर QR हा पाया आहे अधिक PQ ही उंची आहे. मग PR ची लांबी जी आहे 15 मीटर, त्याचा करणार आपण वर्ग. QR जसाच्या तसा ठेवणार आणि PQ ची लांबी आहे 9 मीटर, त्याचा पण वर्ग करणार. 15चा वर्ग आहे 225 आणि QR जसाच्या तसा. 9चा वर्ग आहे 9 9 81. मग आता आपल्याला काय करायचं आहे, बरोबर वजाबाकी. QR ला डावीकडे घेऊन जायचं आहे आणि 225 वजा 81 वजाबाकी पटकन करा. QR वर्ग 5तून 1 गेला 4 राहिले, या ठिकाणी 12तून 8 गेले 4 राहिले आणि नंतर 1, तर 144 येणार आहे. आता फक्त आपल्याला QR ची जी आहे लांबी पाहिजे, म्हणून लेंथ QR बरोबर 144 ला टाकायचं आपण वर्गमुळात. मग लेंथ QR किती येणार आहे, लेंथ 144 कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर 12चा. म्हणून आपल्याला लिहायचं आहे भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर 12 मीटर. 12 मीटर एकक दिलेले आहे म्हणून ते लिहिणार आपण 12 मीटर आहे. धन्यवाद.